सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. नारदांनी कळ फिरवून देवकार्याचा शुभारंभ केला. जालंधराच्या मनात स्त्रीरत्न प्राप्तीची दुर्दम्य लालसा उत्पन्न करून ते आकाशमार्गाने निघून गेले. जालंधर ईर्षेमुळे अगदी पेटून उठला. त्याला जराही चैन पडेना. पार्वतीचे रूप कसे असेल याची तो कल्पना करू लागला आणि तिच्या प्राप्तीची दुर्दम्य इच्छा मनात निर्माण झाली. त्यानंतर तो कसलाही विचार न करता त्याने राहू नामक दूताला पाचारण केले व म्हणाला की तू महापंडित आहेस आणि तू सर्व प्रकारची कार्य चतुराईने सिद्ध करणारा आहेस. तू कैलास पर्वतावर जा आणि त्या ठिकाणी शंभू नावाचा एक जटाधारी तपस्वी आहे. त्याची पत्नी त्रिभुवन सुंदरी आहे आणि ती श्रेष्ठ श्रीरत्न आहे. तिला माझा निरोप सांग आणि त्या योग्याला देखील माझा निरोप सांग की तू वनात राहतोस, भूत प्रेत व पिशाच्यांकडून सेवा करून घेतोस. तुला हे स्त्रीरत्न काय करायचे? तू हे स्त्रीरत्न आपल्याजवळ ठेवणे योग्य नाही, म्हणून तुझ्या पत्नीला माझ्या स्वाधीन कर. अशा प्रकारे राहूला निरोप देऊन त्याला त्वरेने कैलासावर पाठवले. राहू देखील त्वरेने कैलासावर गेला. सर्वांगी भस्म चर्चिलेल्या परम तेजस्वी शिवांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. एखाद्या सम्राटाप्रमाणे त्यांची सेवा केली जात होती. त्यानंतर राहू त्या ठिकाणी जाऊन निरोप सांगू लागला की माझ्या स्वामींनी तुमच्यासाठी संदेश सांगितलेला आहे, तो ऐका. तुम्ही स्मशानात राहता, नेहमी दिगंबर अवस्थेत संचार करता, अस्तीच्या माळा धारण करता. हिमालयाची कन्या पार्वती ही तुमची पत्नी आहे. ती त्रिभुवनातील सौंदर्य सम्राज्ञी असून श्रेष्ठ श्रीरत्न आहे आणि अशा भिक्षावृत्तीने जगणाऱ्या माणसाजवळ हे श्रेष्ठ श्रीरत्न ठेवण्यापेक्षा ते तुम्ही माझ्या स्वामींच्या स्वाधीन करा. हा संदेश ऐकताच शिवजी अत्यंत क्रोधित झाले. त्यांच्या भ्रूमध्यातून वज्रासमान प्रचंड कडकडाट करत एक भयंकर पुरुष उत्पन्न झाला, ज्याचे मुख सिंहासारखे होते आणि जीभ बाहेर लवलवत होती. ते प्राणसंकट पाहून राहू जोराने पळू लागला, परंतु त्या पुरुषाने राहूला पकडले. मग मात्र राहूचे प्राण कंठाशी आले. त्याचे तोंड कोरडे पडले आणि तो गयावया करू लागला. मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही सूर आणि असुर या दोघांनाही वंद्य आहात. हा तुमचा सेवक फार भयंकर आहे. तो माझ्यासारख्या गर्मी ब्राह्मणाला खाण्यासाठी फारच उत्सुक आहे. याला आवरा आणि माझ्या प्राणाचे रक्षण करा. अशा प्रकारे हा जो राहू होता याची त्या ठिकाणी मोठी फजिती झाली. राहू नावाचा हा दूत ब्राह्मण आहे आणि तो मला शरण आला आहे. याचे रक्षण केले पाहिजे अशी शिवांनी आज्ञा दिली आणि त्या गणाने राहूला सोडले. तो क्षणात आकाशमार्गाने तिथून पळून गेला. त्यानंतर तो गण शिवजींना म्हणाला की तुमच्या सांगण्यावरून मी माझे भक्ष्य सोडले. आता माझी भूक असह्य होत आहे, मग मी काय करू? त्यावेळेस शिवजींनी सांगितले की तू आता आपल्याच अंगावरचे मांस खाऊन स्वतःची भूक भागव. आणि खरोखरच त्याने तसे केले. आणि त्यानंतर शिवजींनी त्याला असा आशीर्वाद दिला की माझी पूजा करताना प्रथम तुझी पूजा केली जाईल आणि तुला पहिला मान दिला जाईल आणि जो कोणी असे करणार नाही तो मला कधीही प्रिय होणार नाही. तेव्हापासून कीर्तिमुख नाव धारण करून तो शिवद्वाराचे कायम रक्षण करत असतो आणि म्हणून आधी त्याला नमस्कार करून नंतर महादेवाच्या मंदिरात पूजा अर्पण केली जाते. असो, तर अशा प्रकारे कीर्तिमुख हा शिवांचा द्वारपाल झाला. त्यानंतर राहू अतिशय भयभीत अवस्थेत पुन्हा जालंधराच्या दरबारात गेला आणि घडला प्रकार सांगितला. त्यानंतर मग जालंधर अतिशय चिडला. त्याने देवांशी युद्ध करण्याचेच निश्चित केले. इकडे देव देखील शिवांच्या दरबारात आले आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की महाविष्णूंनी हे असे कसे करावे की वैकुंठ सोडून जालंधराच्या घरी कसे काय राहावयास जावे. साधूंचे व महात्म्यांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही त्यांना नियुक्त केले होते. पाहूया उद्याच्या भागात जालंधर राहूची ती अवस्था पाहून काय निर्णय घेत होते.